नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 3,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. आणि ही जी 3,000 रुपये आहे, मकर संक्रांतीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. हे 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील. काल आपण व्हिडिओ टाकलेला होता. 3,000 रुपये या ठिकाणी एकत्रित तिथे पाठवल्या जाणार आहे. आणि ही जी 3,000 रुपये आहे, ते मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हे दोन्ही तुम्हाला सोबत या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहे ते बघा. सर्वात अगोदर ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केलेली आहे, लक्षात ठेवायचं, ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केलेली आहे, पण काही कारणास्तव जर ते अपात्र झाले असेल, सुरुवात अगोदर ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केली असेल त्याच महिलांसाठी फक्त. जर तुम्ही काही कारणास्तव आपण अपात्र झाले असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये येणार नाही. लक्षात ठेवायचं. तर त्यांनी जे नियम सांगितलेले आहे, जसे की 65 वर्षापर्यंतची महिला या ठिकाणी अपात्र केल्या जाईल. त्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल, ते या ठिकाणी अपात्र केल्या जाईल. जे काही त्यांनी अटी व शर्ती ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये जर तुम्ही बसले नाही, तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये येणार नाही. लक्षात ठेवायचं. तुम्ही जर अपात्र झाले असेल की ई-के-वाय-सी केल्यानंतर, तर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केली नाही आहे, लक्षात ठेवायचं, ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केलेली नाही आहे, त्या महिलांना पण या ठिकाणी 3,000 रुपये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. व महिलांना तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नसेल, तरी तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये येऊ शकतात. कारण ई-के-वाय-सीची अंतिम तारीख जी होती, ते 31 डिसेंबर होती आणि ई-के-वाय-सीची पडताळणी पूर्णपणे व्हायची आहे. तर काही महिला या ठिकाणी ई-के-वाय-सी केली नसेल, त्यांना पण या ठिकाणी 3,000 रुपये येण्याची शक्यता आहे आणि 3,000 रुपये येऊ पण शकतात. कारण 31 डिसेंबरला जो नोव्हेंबरचे 1,500 रुपये पाठवण्यात आलेले होते, त्यामध्ये ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केली नव्हती, त्यांना पण या ठिकाणी 1,500 रुपये आलेले आहे. पण तुम्हाला पण या ठिकाणी 3,000 रुपये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तसेच ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केलेली नाहीये, त्यांना फक्त हा हप्ता येणार आहे. यानंतर तुमचे हप्ते जे आहे पूर्णपणे बंद केल्या जाणार आहे. महिलांनो, तारीख आता 31 डिसेंबर संपलेली आहे. तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही, तुमचे हप्ते या ठिकाणी 100% बंद होणार आहे. पण मकर संक्रांतीचा जो हप्ता आहे, हा तुम्हाला येऊ शकते. पण लक्षात ठेवा महिलांनो, 31 डिसेंबरला जे आहे, त्या काहीच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहे. सर्वच महिलांना 31 डिसेंबरला पैसे आले नव्हते. फक्त 10-15% महिलांना या ठिकाणी हे पैसे आलेले होते. तर आता ज्या महिलांना 31 डिसेंबरला 1,500 आलेले, त्या सर्व महिलांना या ठिकाणी 3,000 रुपये पाठवल्या जाणार आहे. आणि ज्या महिलांना 1,500 आलेले, त्यांना फक्त या ठिकाणी तर 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ज्या महिलांना 31 डिसेंबरला पैसे आलेले आहे. ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केलेली आहे, ज्या महिला पात्र आहेत, ज्यांना आतापर्यंत सर्वच हप्ते आलेले आहे, म्हणजे ऑक्टोबर पर्यंतचे जे आहे, सर्व जर हप्ते तुम्हाला आतापर्यंत आले असेल, तर हे 3,000 रुपये जे आहे, हे 100% तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. 10 ते 14 जानेवारी दरम्यान हे 3,000 रुपये तुम्हाला येऊन जाणार आहे. पैसे यायला सुरुवात झाली की 13 व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.